मार्गाबाहेर मराठा बांधवांची होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक पोलिसांकडून वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेत। मुंबई सीएसएमटी आणि पालिकेच्या दिशेने येणारे सगळे मार्ग वाहतुकीसाठी आज बंद राहणार आहेत। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सीएसएमटी परिसरात करण्यात आलेल्या वाहतुकीच्या बदलामुळे आझाद मैदान, मरीन ड्राईव्ह, पायधुनी आणि वडाळा वाहतूक पोलिसांना वाढीव कुमकही देण्यात आलेली आहे। जरांगे आजपासून उपोषण आणखी तीव्र करणार आहेत। आजपासून पाणी पिणं बंद करत असल्यानं मोठ्या प्रमाणात मराठा बांधव आंदोलनस्थळी येण्यास सुरुवात झाली आहे। ठाणे टोलनाका इथं पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मराठा आंदोलनासाठी येणाऱ्या गाड्या आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। अक्षय, राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजाचे लोक मुंबईमध्ये येत आहेत। कशा पद्धतीनं पोलिसांचा बंदोबस्त दिसतोय ठिकठिकाणी, काय खबरदारी घेतली जाते? मी सध्या ठाणे टोल नाक्यावर आहे आणि आपण पाहतोय मराठा आंदोलक जे आहेत ते सध्या मोठ्या संख्येने मुंबईकडे येताना दिसून येतात। असे टेम्पो जे आहेत ते असे टेम्पो भरून इथून आता मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने येऊ लागलेले आहेत आणि या सगळ्या मराठा आंदोलकांना किंवा यांचे जे टेम्पो आहेत, ट्रक आहेत, टेम्पो ट्रॅव्हलर आहेत ते मुंबई पोलिसांकडून या ठिकाणी तपासले जातात। आपण पाहतोय या मुंबईच्या वेशीवर ठाण्याच्या टोल नाक्यावर या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे आणि मुंबई पोलीस या ठिकाणी उभे आहेत। त्याचबरोबर ठाणे पोलीस देखील या ठिकाणी उभे आहेत। जी वाहनं ही मुंबईच्या दिशेने येत आहेत आणि त्या वाहनांच्या वर जे मराठा आंदोलक बसलेले आहेत, कधी टपावर बसलेले आहेत, कधी बाजूला बसलेले आहेत आणि अशा प्रकारे धोकादायक प्रवास जे करत आहेत त्या वाहनांना इथे थांबवण्यात येतं आहे आणि जी लोक टपावर बसून प्रवास करत आहेत त्या सगळ्यांना आतमध्ये बसून प्रवास करण्यास सांगण्यात येतं आहे। अशा प्रकारे मुंबई पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते। त्याचबरोबर आज आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वाहतूक कोंडी होण्याचे खूप मोठे चान्सेस आहेत। त्यामुळे हा जो टोल नाका आहे, ठाण्याचा टोल नाका, या ठिकाणी अनेक वेळा आपण पाहतोय की वाहतूक कोंडी झालेली आहे याच्या आधी देखील। त्यामुळे आज वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी देखील मुंबई पोलीस आणि ट्रॅफिक पोलीस या ठिकाणी कार्यरत आहेत। प्रत्येक गोष्टीची व्यवस्थित खबरदारी घेतली जाते। पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात आहे। अक्षय, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।